नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. अमरावतीमध्ये भाजपच्या सर्व नगरसेवकांचे सोबत मतदान. महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी आणि भाजपा शहराध्यक्ष नितीन धांडेसह नगरसेवक मतदान केंद्रावर दाखल. जळगाव परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज. जिल्ह्यातील 630 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. लढतीत कोण बाजी मारणार हे सोमवारी होणार स्पष्ट. मालेगावात विधान परिषद निवडणूक प्रक्रिया सुरू. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त. छत्रपती संभाजीनगरात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. तहसील कार्यालयामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात. 120 पोलीस अधिकारी, अंमलदार, कर्मचारी यांचा बंदोबस्त. अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन. काँग्रेस पक्षाने व्हीप जाहीर केला असतानाही 4 नगरसेवकांचं मतदान. लवकरच बैठक होणार असल्याची माहिती. बुलढाण्यातील रविकांत तुपकारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 4था दिवस. तुपकारांची तब्येत प्रचंड खालावली. राज्यभरात ठिकठिकाणी संतप्त शेतकऱ्यांकडून आक्रमक आंदोलने. परभणी हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज. मतदान करण्यासाठी निवडणूक विभागाकडून मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती. मालेगाव सामान्य रुग्णालयाचा बोजवारा. रुग्ण सुविधांकडे दुर्लक्ष. लाखो रुग्णांचा आधार असलेल्या रुग्णालयाची दयनीय अवस्था. सांगलीच्या आटपाडी येथील बनपुरी फाट्याजवळ आटपाडी पोलिसांची धडक कारवाई. लाखो रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त. पुढील तपास सुरू. गोंदिया जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम. अपुऱ्या पावसामुळे प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत घट. लघु प्रकल्पात 13% तर मध्यम प्रकल्पात 20% जलसाठा शिल्लक. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.